सुरुवातीलाच बातमी आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी उभ्या राहिलेल्या 2 आंदोलनांची। एकीकडे सरपंच संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी मराठा समाजाने जोरदार आंदोलन पुकारलंय। आरोपींना फाशी द्यावी अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। आरोपींसोबत जवळचे संबंध असणाऱ्या धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी देखील मागणी केली जाते। तर दुसरीकडे बीडमध्ये ओबीसी समाजाने आंदोलन पुकारलंय। धनंजय मुंडेंच्या समर्थनार्थ ओबीसी समाजाकडून इथं आंदोलन केलं जाते। त्यामुळे आता बीड आणि औरंगाबादमध्ये खरं तर आंदोलन चांगलंच तापल्याचं बघायला मिळतंय। अर्थातच छत्रपती संभाजीनगरमध्ये चांगलंच आंदोलन हे तापल्याचं पाहायला मिळतंय। एकीकडे जरांगेंच्या नेतृत्वात मोर्चा काढला जातोय, तर दुसरीकडे आता धनंजय मुंडेंच्या समर्थनार्थ हे आंदोलन केलं जातंय। संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी मराठा समाजाने आंदोलन पुकारलं आहे। पैठणमध्ये मराठा समाजाचा मोर्चा सुरू आहे, तर इकडे बीडमध्ये ओबीसी समाजाचा मोर्चा सुरू आहे। पैठणमधील आंदोलनात कुठेतरी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते, तर इकडे बीडमध्ये मात्र ओबीसी समाजाचा मोर्चा सुरू आहे आणि इथेच जरांगेंसह सुरेश धस असतील इतर काही नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते। पैठणमध्ये मराठा समाजाचा मोर्चा, तर बीडमध्ये जरांगेंविरोधातलं हे आंदोलन आपण बघत आहोत। संतोष देशमुख यांच्या आरोपींसोबत जवळचे संबंध असणाऱ्या धनंजय मुंडेंच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा अशी मागणी या पैठणमधल्या मोर्चात केली जाते। जरांगे पाटील देखील या मोर्चामध्ये सहभागी आहेत, शिवाय देशमुख कुटुंब देखील या मोर्चामध्ये सहभागी आहे। छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाऊन या ठिकाणी या मोर्चाचं सभेमध्ये रूपांतर होणार आहे आणि त्या ठिकाणी इथं संबोधन देखील केलं जाणार आहे। त्यामुळे आता आज नेमका मोर्चामध्ये कोणकोणते आणखी नेते सहभागी होत आहेत आणि कोण कोणता खुलासा करतंय याकडे पाहणं महत्त्वाचं आहे।